नमस्कार. आज आपण पाहूया ऐतिहासिक की धार्मिक प्रवास रामायण कसे घडले. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा. ही माहिती आवडल्यास लाईक करा आणि जय श्रीराम लिहून कमेंट करायला विसरू नका. चला तर पाहूया रामायण कसे घडले किंवा असे घडले रामायण. एक ऐतिहासिक की आध्यात्मिक प्रवास. जय श्रीहरी. हरिओम मित्रांनो, ही रामायणाची कथा आहे. हजारो वर्षापूर्वी भारतभूमीवर एक असे पर्व घडले ज्याने नीतिमत्ता आणि कर्तव्याची नवी व्याख्या लिहिली. हे पर्व म्हणजे प्रभू श्रीरामांचे रामायण. सत्यवचन, बद्धता आणि त्याग या तीन स्तंभावर उभे असलेले हे रामायण नेमके कसे घडले आणि एका राजपुत्राला देवत्व कसे प्राप्त झाले याचा हा रसाळ आढावा. भगवान ब्रह्मदेवाने रामायणातील प्रसिद्ध कथेचे वर्णन केले, जी केवळ ऐकल्याने मनुष्य त्याच्या सर्व पापांपासून मुक्त होतो. त्याने श्रीरामांच्या वंशावळीची माहिती देऊन सुरुवात केली आणि म्हटले, मी म्हणजेच भगवान ब्रह्मदेव भगवान विष्णूंच्या नाभीतून उत्पन्न झालेल्या कमळापासून प्रकट झालो. ऋषी मारीच माझ्यापासून प्रकट झाले, तर कश्यप मारीचचा मुलगा होता. सूर्य कश्यप पासून प्रकट झाला. सूर्यापासून वैवस्वत मनु आणि इक्ष्वाकूचा जन्म वैवस्वत मनूपासून झाला. महान राजा रघु देखील इक्ष्वाकूचा वंशज होता. रघुचा मुलगा अज होता, ज्याचा मुलगा दशरथ होता. दशरथाला 3 राण्या होत्या, कौशल्या, कैकेयी आणि सुमित्रा. कौशल्याने श्रीरामांना जन्म दिला आणि कैकेयीने भरत, शत्रुघ्न तसेच सुमित्राने लक्ष्मण. श्रीरामांना त्यांच्या आईवडिलांवर खूप भक्ती होती. राक्षसांनी छळलेले ऋषी विश्वामित्र श्रीराम आणि लक्ष्मण यांना शांततेने तपश्चर्या करण्यासाठी सोबत घेऊन गेले. त्याने दशरथांना आश्वासन दिले की ते त्यांच्या दोन्ही मुलांना सर्व शास्त्रांमध्ये तसेच विविध शास्त्रांच्या वापरात निपुण करतील. मोठ्या अनिच्छेने दशरथांनी श्रीराम आणि लक्ष्मण यांना विश्वामित्रांसोबत जाण्याची परवानगी दिली. एकदा जंगलात असताना श्रीरामांनी त्यांच्या गुरूंना राक्षसांची पर्वा न करता तपश्चर्या करण्याचे आश्वासन दिले. विश्वामित्रांनी त्यांची तपश्चर्या सुरू केली आणि श्रीरामांनी त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करणाऱ्या सर्व राक्षसांना मारले. श्रीरामांनी मारलेल्या काही राक्षसांची नावे तडक, सुबाहू इत्यादी होती. सीतेचे वडील जनक यांनी एक भव्य स्वयंवर सोहळा आयोजित केला होता, ज्यामध्ये त्यांनी त्या काळातील सर्व प्रमुख राजांना आमंत्रित केले होते. त्यांनी विश्वामित्रांनाही आमंत्रण पाठवले होते. विश्वामित्र श्रीराम आणि लक्ष्मणांसह जनकपूरला निघाले. जनकाला भगवान शिवाने एक मोठे धनुष्य भेट म्हणून दिले होते आणि तो योग्य पद्धतीने त्याची दररोज पूजा करत असे. एकदा शिवाचे धनुष्य ज्या ठिकाणी ठेवले होते ती जागा स्वच्छ करीत असताना सीतेने धनुष्य उचलले आणि ते काही अंतरावर ठेवले. नंतर ती ते मूळ ठिकाणी ठेवण्यास विसरली. जेव्हा जनक धनुष्य पूजन करण्यासाठी आला तेव्हा त्याला ते दुसऱ्या ठिकाणी ठेवलेले पाहून आश्चर्य वाटले. त्याने चौकशी केली आणि सीतेने कबूल केले की ती पूजास्थळ स्वच्छ करताना ते ठेवले होते. जनकाला विश्वासच बसत नव्हता की
त्याच्या कोमल दिसणाऱ्या मुलीमध्ये इतकी ताकद आणि शक्ती आहे. त्याने सीतेचे विवाह अशा पुरुषांशी करण्याचा निर्णय घेतला जो शिवाचे धनुष्य तोडू शकतो. म्हणून त्याने घोषणा केली की शिवाचे धनुष्य तोडू शकणारा कोणीही सीतेला आपली पत्नी म्हणून मिळवू शकतो. स्वयंवर समारंभात अनेक पराक्रमी योद्धे उपस्थित होते, पण धनुष्य उचलण्याची ताकद कोणात नव्हती, तर ते तोडण्याबद्दल काय बोलावे. शेवटी नियतीला आवडले नसते म्हणून श्रीरामांनी धनुष्याचे 3 तुकडे केले आणि सीतेशी लग्न केले. लक्ष्मणाने उर्मिलाशी लग्न केले, जी जनकाची दुसरी मुलगी होती. दशरथ तर भरत आणि शत्रुघ्न यांनी अनुक्रमे मांडवी आणि कीर्तिमयी यांच्याशी विवाह केला. या दोन्ही राजा कुशध्वजाच्या मुली. नंतर जेव्हा दशरथांनी श्रीरामांना अयोध्येचा राजा म्हणून राज्याभिषेक करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा कैकेयीने एक लूट खेळली आणि तिचा पुत्र भरत याला अयोध्येचा राजा बनवण्याची आणि श्रीरामाला 14 वर्षासाठी वनवासात पाठवण्याची मागणी केली. खरं तर कैकेयीने स्वतःच्या स्वार्थासाठी दशरथाच्या असहाय्य स्थितीचा गैरफायदा घेतला होता. एकदा दशरथ युद्धात व्यस्त होता. त्याला हे माहीत नव्हते की रथाचे एक चाक त्याच्या धुरावरून बाहेर पडणार होते, कारण त्याला आधार देणारा खिळा घसरला होता. त्याच्यासोबत असलेल्या कैकेयीने चाक घसरण्यापासून रोखून त्यांचा जीव वाचवला आणि अशा प्रकारे रथाचा तोल राखला. जेव्हा दशरथाला कळले की कैकेयीने त्याचे प्राण कसे वाचवले, तेव्हा त्याने तिला 2 वर देण्याचे वचन दिले. त्यावेळी कैकेयीने काही मागितले नाही आणि फक्त असे म्हटले की ती योग्य वेळी मागेल. म्हणून जेव्हा रामाचा राज्याभिषेकाची वेळ आली, तेव्हा तिला वाटले की दशरथाला त्याने दिलेल्या 2 वरांची आठवण करून देण्याची ही तिच्यासाठी सर्वोत्तम संधी आहे. एकीकडे श्रीरामांवरील प्रेम आणि दुसरीकडे प्रतिज्ञा यांनी बांधलेला दशरथ जड अंतकरणाने कैकेयीची मागणी मान्य करतो. श्रीरामांना कोणताही संकोच न करता आपल्या वडिलांच्या आज्ञेचे पालन केले आणि वनात निघून गेले. सीता आणि लक्ष्मण त्याच्याशिवाय कसे राहू शकले असते, म्हणून ते देखील त्यांच्या सोबत वनात गेले. आपल्या प्रवासादरम्यान श्रीराम अनेक पवित्र स्थळांमधून गेले आणि शेवटी पोहोचल्यानंतर चित्रकूटमध्ये त्यांनी पर्णकुटी म्हणजेच पानांपासून बनवलेले आश्रम बनवले आणि तिथे राहू लागले. श्रीरामांच्या वियोगामुळे झालेला धक्का दशरथासाठी घातक ठरला, जो आपल्या प्रिय पुत्राची एक झलक पाहण्याची अपूर्ण इच्छा घेऊन मरण पावला. त्यावेळी भरत, जो त्याच्या मामाच्या घरी होता, त्याच्या वडिलांच्या निधनाची बातमी ऐकून तो अयोध्येला परतला आणि त्याचे अंतिम संस्कार केले. त्यानंतर तो चित्रकूटला गेला आणि श्रीरामांना अयोध्येला परत येण्यास राजी करण्याचा सर्वतरी प्रयत्न केला.
परंतु श्रीराम सहमत झाले नाहीत, कारण वडिलांच्या आज्ञेचे उल्लंघन करणे त्याच्या तत्वाविरुद्ध होते. श्रीरामांनी प्रेमाचे प्रतीक म्हणून भरताला पादुका दिल्या आणि त्याला अयोध्येला परतण्याची विनंती केली. भरत अयोध्येला परतला आणि त्याने श्रीरामांच्या पादुका सिंहासनावर ठेवले. त्यानंतर तो अयोध्येच्या बाहेरील नंदीग्राम शहरात स्थायिक झाला आणि तिथून त्याच्या मोठ्या भावाच्या वतीने राज्य करू लागला. त्याने श्रीरामांचा वनवास पूर्ण होईपर्यंत अयोध्येत परत न येण्याची प्रतिज्ञा केली होती. चित्रकूटहून श्रीराम, सीता आणि लक्ष्मणासह दंडकारण्य येथे पोहोचले आणि पानांनी बनवलेल्या आश्रमात राहू लागले. तिथे त्यांना अत्री आणि अगस्त्यासारख्या प्रमुख ऋषींची भेट झाली. एकदा शूर्पणखा म्हणजेच रावणाची बहीण नावाच्या राक्षसीने श्रीरामांवर हल्ला केला, पण लक्ष्मणाने तिचे दोन्ही कान आणि नाक तो कापून प्रत्युत्तर दिले. गंभीर जखमी आणि रक्तस्राव झालेल्या शूर्पणखा खरदूषणाकडे गेली आणि तिची दुःखद कहाणी सांगितली. खरदूषणाने 14,000 सैनिकांच्या प्रचंड सैन्यासह श्रीरामांवर हल्ला केला, परंतु युद्धात त्याने सर्व सैनिक गमावले. श्रीराम सुवर्णमृग मारीचाचा पाठलाग करीत असताना सूडबुद्धीने रावण संन्याशाच्या वेशात गेला आणि सीतेचे अपहरण केले. प्रत्यक्षात मारीच हा एक राक्षस होता, ज्याने रावणाच्या सांगण्यावरून सोन्याच्या मृगाचा वेश धारण केला होता, जेणेकरून सीतेचे यशस्वीरित्या अपहरण करता येईल. रावणाला चांगलेच माहीत होते की श्रीरामांच्या उपस्थितीत सीतेचे अपहरण करणे त्याच्यासाठी अशक्य आहे. म्हणून त्याने एक योजना आखली, ज्यानुसार मारीच सुवर्णमृगाचा वेश घेऊन सीतेला मोहित करेल. रावणाला खात्री होती की सोनेरी मृगाच्या सौंदर्याने मोहित झाल्यानंतर सीता तिच्या पतीला कोणत्याही किमतीत ते मिळवून देण्यास सांगेल. रावणाच्या योजनेनुसार सर्व काही घडले आणि तो सीतेचे अपहरण करण्यात यशस्वी झाला. जेव्हा श्रीरामांना सीता आश्रमात सापडली नाही, तेव्हा ते काळजीत पडले आणि त्यांनी तिचा शोध सुरू केला. वाटेत त्यांना वृद्ध जटायू भेटला, जो रावणाला सीतेचे हरण करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करताना जखमी झाला होता. जटायूने त्यांना सांगितले की रावण सीतेला दक्षिणेकडे घेऊन गेला आहे. जटायू इतका गंभीर जखमी झाला की सीतेची माहिती श्रीरामांना दिल्यानंतर लगेचच त्याचा मृत्यू झाला. श्रीरामाने त्याचे अंतिम संस्कार केले आणि त्यांचा शोध सुरू ठेवला. जटायूच्या सूचनेनुसार ते दक्षिणेकडे निघाले आणि पोहोचले. ऋष्यमुख पर्वतावर तो सुग्रीवाला भेटला, ज्याच्याशी तो मैत्री करू लागला. त्याने वालीला मारले, ज्याने त्याचा भाऊ सुग्रीवाशी शत्रुत्व बाळगले होते. त्यानंतर त्याने सुग्रीवाला किष्किंध नगरीचा राजा बनवले आणि तो स्वतः ऋष्यमुख पर्वतावर राहायला गेला. सुग्रीवाने सीतेचे ठावठिकाणा शोधण्यासाठी सर्व दिशांना वानर पाठवले. हनुमान दक्षिणेकडे गेले आणि संपत्तीच्या मदतीने
रावणाने सीतेला नेमके कुठे ठेवले होते ते शोधण्यात यशस्वी झाले. हनुमंताने एक मोठी उडी घेतली आणि दुसऱ्याच क्षणी ते समुद्राच्या पलीकडे गेले. ते अशोक वाटिका येथे गेले, जिथे रावणाने सीतेला बंदिवासात ठेवले होते. त्याने तिला श्रीरामांनी दिलेली अंगठी भेट दिली. सीतेने त्याला चामुंडमणी नावाचा अलंकार दिला आणि श्रीरामांना देण्याची विनंती केली. एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर उडी मारून भुकेल्या हनुमंताने सर्व फळे खाल्ली आणि त्या प्रक्रियेत सुंदर बाग उद्ध्वस्त केली. अशोक वाटिकाच्या सुंदर बागेत झालेल्या विनाशाची माहिती रावणाला कळताच त्याने हनुमंताला पकडण्यासाठी अनेक राक्षस पाठवले, परंतु रावणाचा मुलगा अक्षय कुमारसह ते सर्व मारले गेले. शेवटी मेघनादाने हनुमानाला बंदिवान बनवले आणि रावणासमोर हजर केले, ज्याने शिक्षा म्हणून त्याची शेपटी जाळण्याचा आदेश दिला. हनुमंताने त्याच्या शेपटीने आग लावत एका राजवाड्यातून दुसऱ्या राजवाड्यात उडी मारली आणि काही क्षणातच सुवर्णनगरी लंका जाळून टाकली. त्यानंतर ते त्यांच्या स्वामी श्रीरामाकडे परतले आणि सर्व काही तपशीलवार सांगितले. शेवटी श्रीरामांनी हनुमान, सुग्रीव, अंगद आणि इतर अनेक पराक्रमी योद्ध्यांच्या प्रचंड सैन्यासह लंकेवर हल्ला केला. एक भयंकर युद्ध झाले, ज्यामध्ये रावणासह सर्व राक्षसांचा मृत्यू झाला. विजयी श्रीराम त्यांची पत्नी सीता यांच्यासह अयोध्येला परतले. अयोध्येतील रहिवासी त्यांच्या अद्भुत पुत्राच्या परत येण्याने आनंदाने नाचले. श्रीरामांनी 11,000 वर्ष अयोध्येवर राज्य केले. शेवटी ते अयोध्येतील सर्व लोकांना घेऊन स्वर्गात गेले, परंतु त्यापूर्वी त्यांनी त्यांचे पुत्र लव आणि कुश यांना त्यांचे उत्तराधिकारी म्हणून नियुक्त केले. अशा प्रकारे रावणाच्या अहंकाराचा नाश करून आणि सीतेच्या पावित्र्याचे रक्षण करून प्रभू श्रीराम पुन्हा अयोध्येत परतले. पण रामायण तिथेच संपत नाही. जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहेत तोपर्यंत रामायणातील मूल्ये मानवी मनावर अधिराज्य गाजवतील. रावण बाहेरच्या जगातला असो किंवा आपल्या मनातल्या षड्रिपूंच्या रूपातला, त्याचा नाश करण्यासाठी प्रत्येकाला आपल्या अंतरात राम जागा करावाच लागेल. तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते नक्कीच जय श्रीराम लिहून कमेंट करा. माहिती आवडल्यास लाईक करा आणि आपल्या मित्रमंडळीला शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर आपल्या भाविक भक्तिमय या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.